PRP आणि GFCने कधी काम होऊन जाईल आपलं आणि कधी हेअर ट्रान्सप्लांट करावंच लागेल याचा आपण मेजर डिफरन्स मी आज यांना सांगतो. ओके, सो PRP आणि GFC हे आपल्याला माहितीच आहे. आपलं ब्लड घेतलं जातं, ते सेंट्रीफ्यूज केलं जातं आणि प्लेटलेट्स कॉन्सन्ट्रेट करून ते इंजेक्ट केले जातात, ते म्हणजे PRP. आणि स्पेशलाइज किट्स वापरून त्याच प्लेटलेटमधून ग्रोथ फॅक्टर्स आपण बाहेर काढतो आणि ते इंजेक्ट करतो, त्याला म्हणतात GFC म्हणजे ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट. तर PRPचाच ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे GFC आहे. तर हे केव्हा कामं येतं आपल्या, जेव्हा अर्ली फेज आहे आपल्या थिनिंगचे, खूप थिनिंग झालेली नाही आहे, हेअर फॉल होतोय आणि एक्झिस्टिंग हेअरला जास्त स्ट्रेंथन करायला याचा यूज होतो. पण आता हेअर लाईन डायरेक्ट इथपर्यंत गेली आहे, बॉल्ड पॅचेस एकदम व्हिजिबल आहे, तेव्हा PRP GFCचा काही रोल आहे का? होईल, थोडासा फायदा होईल, पण असं ते काही नीट भरून येणार नाही, कारण ऑलरेडी तिथे हेअर नाही आहे, नवीन हेअर काही GFC वगैरे देणार नाही आहे. सो तेव्हा हेअर ट्रान्सप्लांटचा रोल येतो की मागणं आपण हेअर काढतो आणि रिकाम्या जागा भरतो. तेव्हा हेअर ट्रान्सप्लांट तेव्हा यूज होतं जेव्हा एक्झिस्टिंग हेअरलाईन मागे गेली आहे, बॉल्ड पॅचेस व्हिजिबल आहेत. आणि बऱ्याचदा हेअर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर सुद्धा आपण GFCची हेल्प करतो एक्झिस्टिंग हेअरला ग्रो करायला आणि जे नवीन ट्रान्सप्लांटेड हेअर आहेत त्यांना सुद्धा सपोर्ट देण्यासाठी. सो तुम्हाला काय एक्झॅक्टली गरज आहे हे आम्हाला नीट इव्हॅल्युएट करूनच कळेल. सो आम्हाला DM करा किंवा क्लिनिकला व्हिजिट द्या आणि सगळ्यात मेन स्काल्प इव्हॅल्युएट करून घ्या स्वतःचं.